शुरू करता अनिकेत सागाकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अनिकेत सागाकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अनिकेत सागाकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चल पुढे, चल या पुढे। आज आम्ही पारशासून आमचा डोर टू डोर कॅम्पेनिंग सुरू केला. एक लंच टायमार बारीकसो आम्ही ब्रेक घेतलेलो. आता परत आम्ही डोर टू डोर कॅम्पेनिंग स्टार्ट करता. आमकां अशें दिसून येता की धारगळसून तेचो बरो तेका प्रतिसाद हा. तसोच आमी आज सकाळ पासून जे पारशा जो डोर टू डोर फिरता पारशासूनय तांकां बरो प्रतिसाद हा. असोच प्रतिसाद आमकां तेंच्यांनी दिवचो. तेका बहुमतान मतदान करचा आनी तेका बऱ्यापैकी मतांनी निवडून हाडपाचो. तो साधारण म्हाका दिसता पंच जाल्या पासून तळागाळान धारगळीन बरें काम केल्लें पंच म्हणान. तसोच जिल्हा पंचायत जालो म्हणान ह्या भागानय तो बऱ्यापैकी काम करतलो अशी आमी तेजे कडेन आशा बाळगता आनी तेजे कडसून आमी करूनय घेतलो. असो झेडपी जायो की आमकां रातचो फोन केलो, आमचो फोन घेतलो जाल्यार खंयच्या गोष्टी उबो रावंक जायो. तसो आमी हो भुरगो आमी आमच्या हितून अनिकेताक सोदून काडला. आमच्या पार्टीन गोवा फॉरवर्डान आमकां दिला. आमी ताका निवडून हाडपाक पूर्ण प्रयत्न करतलो आनी ताका आमी निवडूनय हाडटलो आनी ताका आमच्या गांवासून बरो आमी ताका प्रतिसाद दितलो. आयज आमचो मित्र अनिकेत सागाकर हो गोवा फॉरवर्ड काँग्रेस युतीचो उमेदवार. तेणी आयज पारशे देवी भगवतीक पाया पडून पारशान प्रचाराची सुरवात केली सकाळी. त्याच्या उपरांत आयज सांजे 4 वरांचेर आमी चावद्या वाड्यार आसात, जो पारशान तरी व्हडलो बूथ आसा, जो थंय दिसता ज्या प्रकारे आमी सकाळच्यान जशें अरुणान सांगलां की आमी सकाळच्यान घराघरांनी वयता, लोकांचो जो आमकां रिस्पॉन्स मेळटा किंवा लोक जे आमकां सांगतात, जी उतरां दितात, तेच्यासून कळून येता की पारशान सुद्दां ताका आमी एक बरी लीड दितले. अनिकेतान आपलो प्रचार धारगय गांवांत सोंपयल्लो हा काल. उरले आमचे कडेन आनी 3 दीस 3-3.5 दीस आसात. तेतून ताका बाकीचे गांव सोंपोवपाक जाय. जे गांव आमचे कडेन जावपाक ना त्या जाग्यार आमी बारीक बारीक कॉर्नर मिटिंगे घेतले, त्या लोकां कडेन आमी पावतले. दिसता की पारशासून ताका एक बरी अशी लीड मेळटली. लीड ताका धारगळ्याय मेळटली आनी जे काय वातावरण आसा सद्या तेतून आमकां तरी दिसून येता की ही फायट जी आहा ही फक्त रुलींग पार्टी अगेन्स्टच आहा. हांव खंयच्याच पार्टीक किंवा खंयच्याच कॅन्डिडेटाक अंडर एस्टिमेट करिना, पण ही फायट दिसता तशी 1-to-1 फायट जातली आनी तेतून आमचो कॅन्डिडेट हो सरस जातलो आनी तो नक्कीच धारगळ मतदारसंघातून जिखून येतलो. आज धारगळ मतदारसंघातून धारगळचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच आमचे मित्र श्री अनिकेत साळगांवकर हे ह्या मतदारसंघातून उभे रावल्ले आसा. आमकां गोवा फॉरवर्डान एक यंग आनी एनर्जेटीक असो कॅन्डिडेट दिल्लो आसा, ज्याच्या फाटल्यान यूथ आसात तसे जाणटे नेणटे आमचे भयणी जे आसात ते सगळे त्याच्या फाटल्यान खंबीरपणे उबे आसा आणि तेका आमी न्हू अख्ख्या धारगळ मतदारसंघातले सगळे लोक बहुसंख्य मतदान करून तेका निवडून हाडटात. अनिकेत कितें दिसता? नमस्कार सगळ्यांचे. कालच आम्ही धारगळ पंचायतीचे 8 बूथ आम्ही कंप्लीट केले आणि आज आम्ही सकाळी श्रीदेवी भगवती श्रीपद धरून आम्ही आमचा आज पारशासून आम्ही आज प्रचार सुरू केला. आताच आमचे जेवण मी जाले. आम्ही आमकां पारशान जे आमकां बुथान आमकां बरो लोकांचो आमकां प्रतिसाद आसा. लोकांक म्हणटात तो चेंज जाय आणि ह्या फावटी तेंच्यांनी सगळ्यांनी ठरयल्ल्या, पारशेकारांनी ठरयल्ल्या की ह्या फावटी आमकां दीपक भाऊ जाय आणि आमकां गोवा फॉरवर्ड जाय, आमकां विजय सरदेसाय जाय. सो इतलेंच सांगता आनी म्हाका सगळ्या लोकांक कडल्यान म्हाका अपेक्षा, खास करून पारशेकारा कडल्यान म्हाका तुमी म्हणजे भरपूर मतांनी म्हाका तुमी विजय करतले आनी हांगा म्हाका लीड मेळटली अशी तुमच्या कडल्यान हांव अपेक्षा करता. अनिकेत कसले मुद्दे घेवन चल्ला तूं? मेजर म्हटल्यार एक म्हणजे आमचो एक डेव्हलपमेंट. दुसरे म्हणटात तो आमचो तुमी खबर आसा आमचे पेडणेकार भाव, टॅक्सीकार भाव, तांकां सदांच तांकां रस्त्यार येवचें पडटा. सो तांकां लागून आमी सदांच आसतले आनी हे विशय आमी फुडें व्हरतले. दीपक,
एकंदरीत सिच्युएशन कशा पद्धतीन आसा आणि सत्ताधारी जो पक्ष आसा तो कशा पद्धतीन तुमच्या बरोबर विरोधान उबो आसा? आज आम्ही पारशे गाव आपलो जिल्हा पंचायत मतदारसंघ धारगळ याचो उमेदवार गोवा फॉरवर्ड पार्टीचो आमचो अनिकेत साळगांवकर, त्याच्याच बरोबर आमची संपूर्ण टीम त्याच्या प्रचाराक लागलेली. तो धारगळ डोर टू डोर कंप्लीट करून आज पारशे गावात पदार्पण केला. सकाळी तेणी भगवती देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन तेणें आज हो चावदेव वाड्याचेर आमी पावल्ले आसात. एकूण पळयलें जाल्यार बरो प्रतिसाद मेळटा. पूर्ण पारशे गांवांत किंवा आजूबाजूक सुद्दां भोंवतालो. तेचे बरोबर हांव डोर टू डोर धारगळीन करूंक पावलो ना, पूण इतर गांवांनी हांव तेचे ऑन बिहाफ ऑफ हिम हांव कॅम्पेनींग करतालो. तेन्ना खूब कडेन एक पॉझिटीव अप्रोच लोकांचो असो मेळटालो. तूं जशें म्हटलां की सत्ताधारी विरोधांत विरोधक हे कशें आसता की दर सादारण एक 10-15 वर्सां खंयचोय सरकार ताका 10-15 वर्सां जाली काय त्या सरकारा बद्दलची एक एंटी इन्कम्बन्सी ही ऑटोमॅटिकली तयार जाता. ह्याही आजच्या करंट सरकारा बद्दल एक प्रचंड एंटी इन्कम्बन्सी तयार जाल्ली आसा आणि तेचोच फायदो म्हणा हो आमच्या पक्षाचो उमेदवार बाब अनिकेत साळगांवकर हेका मोठ्या प्रमाणात जातलो. तशेंच आमी जो उमेदवार दिला तो एकदम तरुण, जशें आमचे हांगासरले निलेश राम अरुणान म्हटलें तसो की तो तरुण एनर्जेटीक उमेदवार आसा. तो इतलो यंग की तो वेळोवेळी म्हणजे आमी रातच्या 12:00 अरुणान जशें म्हटलें की 12:00 सुद्दां आमी जर ताका हाक मारली जाल्यार धांवपा सारको आसा. आणि जिल्हा पंचायत हे अशें आसा हे इन बिटवीन पंचायत अँड असेंब्ली ह्याच्या मदलो हो एक सिस्टम आसा ही. आणि ज्याच्या कार्यक्षमतेन चड काय ताका पावर्स बिवर्स येयनात. त्याच्यामुळे त्याचो व्हडलो जाहीरनामो आमी डिक्लेअर करूं शकना. तेतून मर्यादा आसा. हांव 2 वेळा जिल्हा पंचायत मेंबर म्हणून काम केलां. हांव 2007 पासून जिल्हा पंचायत मेंबर म्हणून आसलो. पण एक मर्यादीत ताका त्याचो निधी किंवा तेचेर लिमिटेशन्स असतात. जशी महाराष्ट्रान जिल्हा पंचायतो निवडणुक्यो जातात तशे तांकां तशे पावर्स आसात. थंय तेंचे कडेन RDA आहा, तेंचे कडेन प्रायमरी एज्युकेशन आसा, तेंचे कडेन प्रायमरी हेल्थ आसा. सो एखाद्या गोंयान ती जर सवलत किंवा ती जर सुविधा जर सरकारान जर हांकां जर करून दिली जाल्यार म्हाका दिसता जिल्हा पंचायत सदस्य जे निवडून वयतात पळय तांकां थोडो फार मातसो आपल्या जे मतदारसंघ असतात किंवा आपले जे कार्यक्षेत्र असतात तितून कार्य करपाक स्कोप मेळटलो. आयज आमी अशे स्थितीन आसात की आमी जर पळयलें जाल्यार तेणें डेव्हलपमेंट म्हटलो. डेव्हलपमेंट हो खरो म्हणशी जाल्यार उगड्या दोळ्यान आमकां आयज पळोवपाक मेळटा. जे बेश्टे खाली मॉन्स्टर्स उबे केले म्हणून जायना. आमचे कडेन हांगासर हेल्थ आसा जे अशेंच पडला कितकेक वर्सां जालीं. इलेक्ट्रॉनीक सिटीची दशा ही तशीच आसा. तेणें टॅक्सीवाल्या भावांचो विशय काडलो. टॅक्सीवाले भाव हे मोपाक लागून म्हणजे मोपा एअरपोर्ट जालो पण बिचारे टॅक्सीवाले किंवा हांगासरले स्थानीक धंदेकार हे वणवण भटकतात. आयचो सुद्दां आमी पळोवपाक गेले जाल्यार अनेक गोंयच्या इतर भागांनी सुद्दां खुबश्यो समस्या आसात. थिवी सारक्या भागांत आसात, हरमल सारक्या भागांत अनेक भागांनी आसात. पण विकास हो हो मुद्दो आसा खरो म्हणजे. फक्त दाखोवपाक आमी मोठी वल्गना केल्ली आसात पण वास्तवीक विकास हो आमकां उगड्या दोळ्यान पळोवपाक मेळटा. कितें जाला पळय तो सरकारी निधी जो सामान्य जनतेच्या बोल्सांतले पयशे असतात ते कशे उधळले वयतात हे आमकां चोपड्यासून भितर सरल्या नंतर आमकां पळोवपाक मेळटा. मागीर एखादो तो सायकल इंटरनॅशनल सायकल ट्रॅक त्या दर्जाचो केल्लो आसा. तो कोणाक लागून केल्लो तर तो मदल्या काळान आमी तेजेर शेणी ते जोळो बिळो हे दवरता म्हणल्यार संदीप तुमी येता वयता थंय पळयता आसतले. आज आसा काय कितें तो जेचे ब्युटिफिकेशनाचेर जेचे सरकारी कोट्यान रुपये मोडटा ब्युटिफिकेशनाच्या नांवा सकयल जे चोपड्याचो जो तो पूर्ण हे जो म्हणजे डिवायडर किंवा ते ब्युटिफिकेशन आसात तें पयलें जाल्यार ती दशा कितें आसा. आमी खाजनगुंडो हो त्या वेळाचेर केलो. आज तेची परिस्थिती कितें आसा. रस्त्यांची दशा कितें आसा. ते काल आमी पळयलां जाल्यार ते अंडर केबल नांवा सकयल येतात फोडटात. एक कोण सरकारी इंजिनियर तेंच्या फुड्यान ना. एखादे जर ते इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट जाल्यार तेंचो इंजिनियर कोण आसपाक जाय. जर ते वॉटर सप्लायचो आसा जाल्यार तेंचो आसपाक. कारण तांकां हें दिवंक ना तेंच्यांनी मॅप दिवंक ना, ड्रॉईंग दिवंक ना. आनी तांकां खबर ना की खंयसून कसली पायपलायन वयता पळय ती. आनी त्याच्यामुळे ते सगळे त्यो पायपलायनी फोडत वयतात. आणि विचारले जाल्यार त्या बिचारांक ते हिंदी तांकां म्हणटा हमें कुछ पता नहीं है, हम तो हमें ये सिर्फ रोड दिखाए खोद के ये पायपलायन लेने के लिए. आणि दर एवरी म्हणजे 50-50 मिटराचेर ही दशा. आणि हेचेर चेक कोणाक पडून गेल्ले ना. ह्याच्यो सगळ्यो ज्यो समस्या हांव बारीक सांगता बेजीक समस्या ह्यो गांवांत भेटसयणार. आनी ताका लागून आज ज्या पद्दतीन गोवा फॉरवर्ड पार्टीन अनिकेता सारकेलो हांगासर आमकां एक तरुण उमेदवार दिला ताका घेवन आमी जेन्ना फुडें वयता तेन्ना आमकां अनेक घरांनी जो आमकां प्रतिसाद मेळटा. आज कशें जालां की सत्तेदारांचे दडपणाचें राजकारण जालां. ताका आमी विंडिक्टीव पॉलिटिक्स म्हणटात. त्याच्यामुळे
खुबशे लोक हे आपली कात वाटून काम करतात, भायर येवपाक पळयनात, कारण रिवेंज हो जो आसा पळय हो एका वेगळ्या लेवलीचेर करतात. कोणाचे ट्रान्सफर्स, कोणाचे आनी कितें माती गोबर हें चालू आसा, जे अशा लोकशायेन आसपाक जायना. आनी तेच्या मुळे परत एकदा आज टायम जरी आमचे कडेन कमी आसा, हार्डली आमचे कडेन रामान सांगला तशे 3-3.5 दीस मेळटात. तितून आमकां जितलो जाता तितलो आमी पडलो गाठतले. आमचे कडेन कॉर्नर मिटींग्स जातल्यो. फाल्यां सुद्दां आमी आमचो पार्टीचे विजय सरदेसाय यांची एक नैबाग परासकाडे सायडीन एक मिटींग करतले, कॉर्नर मिटींग करतले. आमचे कडेन मांद्र्यान आमी एक असोच तरूण आमची भयण उमेदवार दिल्या, तिचेय थंय आमी डोर टू डोर कॅम्पेनिंगाक आमी पार्टीचे विजय सरदेसाय हाडटले. आनी एका वेगळ्या जोशान, एका वेगळ्या एनर्जीन आमी जें कार्य फुडें व्हेलां हें पूर्ण आमी लो प्रोफायल आमचें हें कॅम्पेनिंग दवरलां. मोरजी मतदारसंघात किती स्थिती आसा आणि कशा पद्धतीन सपोर्ट मेळटा? मोरजी मतदारसंघान आमचे कडेन आमी शिल्पा मामल म्हणून अशेंच सेम म्हणजे एक युवा नेतृत्व आणि तशें सगळ्या समाजान आणि सगळ्या महिला वर्गा बरोबर इजिली अशें मेळोन मिसळोन काम करणारी आमची भयण शिल्पा मामल, जी मांद्रे गांवांसून येता. मांद्रे गांव हो तसो मोठो गांव, सादारण मांद्रे गांव आनी मोरजी ते तुलनेन ते दोन आमी पळोवपाक गेले जाल्यार मांद्रे गांवाचे जे थंयसरले लोक किंवा मतदार आसात हे आमची भयण शिल्पा मामल हेच्या फाटीशी खंबीरपणे उबे आसात. आनी तेंच्यांनी ठरयल्लें आसा की शिल्पा सारकेले आमकां उमेदवार जाय, जे नवखे जर उमेदवार आसले जाल्यार तेची एक इमेज, तेची काम करपाची पद्दत, तेचो अप्रोच करपाचो जाणट्यां कडेन लोकां कडेन एक अप्रोचेबल हें आसा आनी एक क्लीन इमेजीचे आमी एक उमेदवार थंयसर दिला. तशेंच जेन्ना आमी मोरजेन वयता तेन्ना मोरजेन ऑलरेडी थंय 2 उमेदवार आसात. मांद्रानूय एक आसा, मोरजेन 2 आसात. पण तरी सुद्दां मोरजेन सुद्दां आमकां थंय स्थानीक उमेदवार आसून सुद्दां मोरजेन आमकां जो प्रतिसाद मेळटा हो तसो वाखाणण्या सारको प्रतिसाद. जरी शिल्पा हें मोरजेक नवीन आसलें जाल्यार गोवा फॉरवर्ड पार्टी, विजय सरदेसायाचें काम, जे आमचो आज विजय ह्या संकल्पनेन आमी पेडण्यान सुद्दां दर असेंब्ली इलेक्शनाच्या पयलीं आमी जो लोकां कडेन जो वार्तालाप करताले तेतून अनेक समस्या ज्यो पेडणेकारांच्यो आसल्यो त्यो समस्या आमी त्या थंय तेंच्या फुड्यान मांडटाले आनी तेतूंतले ऑलमोस्ट 90% तो त्या फ्लोराचेर हाडटालो. 60-70% काही जर तेचेर पाठपुरावो जावन ताका न्याय मेळटालो. सो हें सगळें जें आसा पळय हो तसो पयशे जाल्यार एक सादारण हे कालच्या 3.5-4 वर्सां भितर आमी गोवा फॉरवर्ड म्हणून जो आमी स्लोली जे आमी जे हें केला, आपले जो स्प्रेड केला, विस्तार स्प्रेड केला, तेतून आमकां मोठो पार्टीची विजय सरदेसाय हेचोय मोठो फायदो जातलो. त्यामुळे मोरजेन हें आमकां लॉजीक लागू जाता. हांव पर्सनली मेळटा लोकां कडेन तें म्हटलं की वी आर देअर विथ यू. एक आणि एक वेगळो प्रश्न, काल जेन्ना काँग्रेसच्या कॅन्डिडेटाचो जो अपक्ष कॅन्डिडेट रावलेलो तुमच्याच गावातले काही यांच्यानी म्हटलं की हांगासर विजय सरदेसाय किंवा जी पार्टी आसा तुमची गोवा फॉरवर्ड त्याचे काम काय ना म्हणजे कितपत खरं आहे आणि अशा पद्धतीन तांणी वक्तव्य करावं. बरोबर तेंची चूक ना भितर, कारण ते तेचेर टिका करप किंवा तेचेर उलोवप ह्या वेळाचेर म्हाका तें आय डोंट थिंक इट इज वॅलीड. पण तुज्या प्रश्नाक उत्तर दिता की तेंची चूक ना भितर, कारण ती जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निमित्तान तकली वयर काडल्या तेंच्यांनी आनी तेंकां खबर ना मुळान ते खंयच्या पक्षान आसात दिसतात पळय ते. तेंकां तेंचे कार्य क्षमताच विसरलेले आसात, तेंचें धोरण विसरलेलें आसात. आनी आमचे कडेन आमची संघटना ही दुसऱ्या पक्षाक आमकां दिवन तेचे कडेन रिसोट घेवपाची गरज ना. हांगासर आमचे कडेन बूथ कमिटीज, हांगासर आमचो ब्लॉक, आमचो राम नागवेकर हो ब्लॉक प्रेसिडंट, तो आमचो ट्रेजरर, तो आमचो ऑर्गनायझींग सेक्रेटरी, कळ्ळें न्हू. तो लिस्ट काडीत तितले कमी आसा. दुसरें कदाचित BLA जे म्हणटात पळय, BLAचे फूल फॉर्मूय खबर आसचें ना तांकां, कळ्ळें न्हू. हे BLA ह्याच इलेक्शनाक न्हू, ह्या BLA आमचे फाटल्या इलेक्शनाक आमचे पूर्ण आसले, कळ्ळें न्हू. आतांच्या इलेक्शनाचेय आमचे पूर्ण आहा आनी ते दुसऱ्या पक्षां कडेन दिनात आमी अटेस्टेड करपाक. ते जेन्ना आमी आमच्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षा कडेन दिता तो अटेस्टेड करता तो इलेक्शन कमिशनाक धाडटा. दुसरो एक विषय असा की ह्या मतदारसंघात ना म्हटलेल्या जी दारोलकर सारखो आमदार आसा ताका तुम्ही कशा पद्धतीने पाहिजे? पळय, जीत आरोलकर ह्या मतदारसंघाचो आमदार आसा. ज्या उमेदवाराक सपोर्ट करतात तितून त्यांचो मोठो सहभाग आसा धारगळ मतदारसंघात. तशेंच आमचे आदले आमदार बाब दयानंद सोपटे हेय तेंच्या बरोबर काम करतात. पण हांवें जशें म्हटलां की खंयच्याय सरकाराक जेन्ना एखादी 10-15 वर्सां जाली काय एक एंटी इन्कम्बन्सी लागू जाता. त्याच्यामुळे ते एंटी इन्कम्बन्सीन म्हाका दिसना की आमदार किंवा माजी आमदारांचे हेचेर तितलो आमकां इफेक्ट जातलो असो. आमचें कार्य जें आमी फुडें व्हरता
हेची खात्री आहे की लोकांच्या आमी पल्स पळोवन हांवें सांगता की औषध दिता आता ते औषध दितले अशें म्हाका दिसता. येस